मॅम हॅलो. हा बोल. उद्याच्या न्यूमरिकलच्या पेपरसाठी हे आता आपण जे घेतोय तेच येणार आहे ना? हां. बायोस्टॅट ना? हो, बायोस्टॅट साठी मीन, रेडियन आणि मोड वर काही असतील. म्हणजे सुरुवातीचे जे आपण पॉइंट्स बघितले, टाइप्स ऑफ डेटा किंवा जे सुरुवातीचे टर्म्स असतील त्याच्यापैकी, त्याच्यानंतर मीन बघितलं, मेडियन बघितलं आणि आज आपण मोड बघणार आहोत. इथे लक्षात, आजपर्यंत जेवढं होईल मोड सिम्पल आहे, तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल. समजतंय का? त्याच्यावर येतील ओके ओके. एमसीक्यू टाईप, म्हणजे ओके. प्रॉब्लेम सुद्धा असतील काही त्याच्यामध्ये. तुम्हाला ती नोटबुक घेऊन बसा, नोटबुकवर सॉल्व्ह करायची. हो, गुगल क्लासरूमवर पण मी आजची पीपीटी जी आपली आहे ती पीडीएफ करून पोस्ट करते, म्हणजे तुम्हाला आहे मिळेल काहीतरी. ओके. हो, आज सेंड करते आपलं लेक्चर झालं की. पण सिम्पल आहे पेपर. मीन, मोड आणि मेडियन आणि सुरुवातीच्या ज्या टर्म्स आपण बघितल्या होत्या, टाइप्स ऑफ डेटा, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, नॉमिनल, ऑर्डिनल वगैरे, त्याच्यावर काही क्वेश्चन्स असू शकतात. प्रॉब्लेम्स टाकले असतील ते तुम्ही नोटबुकवर पटकन सोडवायचे आणि आन्सर लिहायचं. तुम्हाला बाय द वे वेळ किती दिलाय? 10 मिनिटं असते. 10 ते 15 मिनिटं. मग तुम्हाला प्रॉब्लेम्स फास्ट सॉल्व्ह करावे लागतील. आधी सगळे थिअरॉटिकल सोडवून घ्यायचे आणि नंतर म्हणजे प्रॉब्लेम्स फास्ट सोडवा. ठीक आहे? थोडंसं तेवढं फास्ट, हा पेपर तुम्हाला फास्ट करावा लागेल. आणि आज दुसरा इम्युनोचा पेपर झाला का? थर्ड पेपर होता ना? हो झाला. हा, उशिरा लिंक लिंक ओपन आली झाली पण ना? झाला. हो हो. हो झाली. हो, ठीक आहे, चालेल. जमले का आन्सर्स द्यायला? येस मॅम. चांगले मार्क मिळाले. काय? मार्क्स आपले चांगले मिळालेत. व्हेरी गुड. मार्क्स लगेच कळतात. हो, मार्क्स कळत आहेत. व्हेरी गुड. आपली प्रॅक्टिस पण परवा झाली होती पझलमुळे. पझल बऱ्याच जणांनी सोडवलेला आहे, मला वाटतं सगळ्यांनी पोस्ट केलेला आहे. पण मला तिथे जेव्हा तुम्ही पोस्ट करता तेव्हा हँडेड इन असं काहीतरी ऑप्शन येतो का? ऍक्च्युली ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्ही जेव्हा ओपन करता तेव्हा कोणतीही तुमची असाइनमेंट असेल ती जेव्हा तुम्ही पोस्ट करता किंवा शेअर करता तेव्हा तिथे काहीतरी हँडेड इन वगैरे असा ऑप्शन येत असावा मला वाटते. येस मॅम. हा, तो ओके करायचा. म्हणजे मलाही आता ऍज अ स्टुडंट म्हणून कसं ते पोस्ट करायची ते थोडंसं बघून घ्या. कारण का काही जणांचे नॉट अटॅचमेंट, नो एनी अटॅचमेंट असं मेसेज येत होता आणि बाहेर पोस्ट तुम्ही ज्या दिसत होत्या त्याच्यामध्ये तुम्ही दिसत होतं सॉल्व्ह केलेल्या तुमचे पिक्चर्स वगैरे. पण जेव्हा ऍक्च्युली क्लास वर्क मध्ये जाऊन मी ऍज अ टीचर म्हणून मी जेव्हा ओपन करत होते तेव्हा बऱ्याच जणांच्या अगदी 7-8 लोकांच्याच तिथे अटॅचमेंट दिसत होत्या जेव्हा ग्रेडिंग करत होते. त्यामुळे थोडंसं बाहेर ओपन करून पोस्ट मग मी बघितल्या. काहींनी व्हॉट्सअपला पण पाठवल्या. शक्यतो व्हॉट्सअपला वापरून टाकू नका. 1-2 केस ठीक आहे की ज्यांची खूपच अडचण होती आणि नंतर त्यांना ती ड्यू डेट संपल्यामुळे सबमिट करता आली नाही, त्यांनी ठीक आहे. पण त्या वेळेला तुम्ही सोडवायची. आज मी बायोस्टॅटची वाटल्यास तुम्हाला एक असाइनमेंट पण पोस्ट करते. ती सॉल्व्ह करा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल संध्याकाळी किंवा दुपारपर्यंत, किंवा मग आपली पीडीएफ हे आहेच पीपीटी वगैरे नोट्स त्याच्या. ठीक आहे. सो आणखीन एक अशी नोटीस होती की तुम्ही जे कॅप्सूल कोर्स आणि ऍडऑन कोर्सला ऍडमिशन म्हणजे एनरोलमेंटसाठी नावं दिलेली आहेत. काही जणांनी तिथेच सांगितलं की दोन्ही कोर्ससाठी ऍडमिशन हवंय, पण काहींनी वरती एक कोर्स दिला आणि परत एक थोड्या वेळाने खाली परत नाव टाकलं आणि दुसऱ्या कोर्सचं नाव दिलंय. मग त्यांचा अर्थ काय घ्यायचा की दोन्ही कोर्ससाठी ऍडमिशन हवे का फक्त आधीचा कोर्स कॅन्सल करून पुढच्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे. अशी एक 5-6 नावं आहेत. मला वाटते दीक्षा लंकेश्वर म्हणून एक आहे. ऋतुजा लोहार दोन्ही मला कोर्सला वाटते. मॅम. दोन्ही दोन्ही कोर्सला. कोर्सला. हां. हा, दोन्ही कोर्सला हवंय. ठीक आहे. कारण का परत आधी एका कोर्सला आणि नंतर एक बऱ्याच वेळाने दुसऱ्या कोर्ससाठी नाव दिलं आधी दोन्हीसाठी. मला त्याच्या संदर्भातली पुढची नोटीस म्हणजे तुमचे जे त्याची रजिस्ट्रेशन फी आहे किंवा ते कोर्स कधी सुरू होतील ती लवकर नोटीस दिली जाईल.
स्लाइड दिसतीये सगळ्यांना? स्लाइड दिसतीये सगळ्यांना? हो मॅम दिसते. ठीक आहे, आपण मागच्या इथपर्यंत येऊन थांबलो होतो. सॉल्व्ह केलं का एक्झाम्पल? हे आन्सर सांगितलं नव्हतं तुम्हाला, घरी सॉल्व्ह करायला लावलं होतं किंवा काहींनी सॉल्व्ह केलं होतं कदाचित. जमलं का सगळ्यांना सॉल्व्ह करायला? हा जो प्रॉब्लेम दिला होता त्याचा फक्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून मग मेडियन क्लास डिटरमाइन करायचा, त्याच्यावरून ह्या व्हॅल्यूज फॉर्म्युलामध्ये भरायच्या आणि फक्त मग तुम्हाला त्या फॉर्म्युलेमध्ये त्या व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन्स करायची होती. केली का कॅल्क्युलेशन्स? कशाची काय व्हॅल्यू ही आपण इथं डिस्कस केलं होतं. तुम्ही रोजच्या रोज सॉल्व्ह केली एक्झाम्पल्स तरच लक्षात राहील, नंतर मग खूप कन्फ्युज व्हाल किंवा लक्षात येणार नाही की कोणतं एक्झाम्पल कोणत्या वेळी सॉल्व्ह करायचं, कुठला फॉर्म्युला कोणत्या टाईपच्या डेटासाठी यूज करायचा. सो टुडे वी विल सी or we will start the third type of the measure of central tendency, that is mode. Mode, it is very simple actually. The value in series which occurs most frequently. Mode is the value in a series which occurs most frequently. So the mode of the distribution is the value at the point around which the atoms tend to be most heavily concentrated. आता लक्षात घ्या अर्थ मोड म्हणजे काय. सपोज तुम्हाला एक डिस्ट्रीब्युशन दिलेला डेटा दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेली आहे की प्रत्येक ऑब्झर्वेशनची किती फ्रिक्वेन्सी आहे किंवा डिस्क्रीट डेटा किंवा अनग्रुप डेटासाठी ऑब्झर्वेशन्स दिलेली आहेत. तर त्या डेटामध्ये त्या सिरीजमध्ये कोणतं ऑब्झर्वेशन किंवा कोणती व्हॅल्यू ही मोस्टली रिपीट झालेली आहे, इथे लक्षात मोस्ट फ्रिक्वेंटली आलेली आहे, ती व्हॅल्यू म्हणजे मोड. इथे लक्षात, जसं मीन म्हणजे काय आपण बघत होतो, मीन म्हणजे काय करत होतं की टोटल ऑब्झर्वेशन डिवायडेड टोटल सम ऑफ टोटल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स और टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स मीन. मग त्याच्यासाठी आपण पुढे मॉडिफाईड झालेले फॉर्म्युले बघितले डेटाचे टाइप्स नुसार, अनग्रुप डेटा, ग्रुप डेटामध्ये पुन्हा डिस्क्रीट ग्रुप डेटा आणि कंटिन्युअस ग्रुप डेटा. सो प्रत्येकासाठी फॉर्म्युलेज बघितले. मेडियन म्हणजे काय होतं? मेडियन म्हणजे मिडल व्हॅल्यू. इथे लक्षात की त्या डेटा सिरीज मध्ये किंवा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये सेंट्रल व्हॅल्यू किंवा मिडल व्हॅल्यू म्हणजेच काय मेडियन. आता मोड म्हणजे काय, तर त्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये किंवा त्या डेटामध्ये जी व्हॅल्यू सारखी सारखी रिपीट झालेली आहे, म्हणजे थोडक्यात काय, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे ती व्हॅल्यू म्हणजे मोड. आले लक्षात? So mode, it is the measure of central tendency. It is most frequently occurring value in data set. In some cases, there is for some data there be no mode, while there are several modes. इथे लक्षात, काही डेटासाठी बऱ्याच वेळा मोड असू शकत असतच नाही, म्हणजे कोणतीही व्हॅल्यू ही रिपीट झालेली नाही फ्रिक्वेंटली. त्या ऑब्झर्वेशन्स ते तुम्हाला मिळालेले नाही, सिंगल व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत, म्हणजे दोनदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा ती रिपीट झालेली नाही. येते का लक्षात? अशा वेळी त्या डेटाला किंवा त्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये मोड नाही, त्या किंवा देर विल बी नो मोड. आलं लक्षात? अँड समटाइम्स नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर रिपीटेड, जे एकापेक्षा जास्त ऑब्झर्वेशन्स हे सारखे आले, फ्रिक्वेन्सी त्याची जास्त आहे, अशा वेळी त्या डेटामध्ये सेव्हरल मोड्स असू शकतात, एकापेक्षा जास्त मोड असू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण घेऊन बघूया नंतर. Before that we will see merits and demerits. So merits means advantages. Mode, it is readily comprehensible and easy to calculate. जसं आपण मगाशी सांगितले की मोड म्हणजे काय, तर जी व्हॅल्यू सारखी रिपीट होतीये, जी व्हॅल्यू सारखी त्या व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी जास्त आहे अशी व्हॅल्यू म्हणजे मोड. सो इट इज व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट. इट इज नॉट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मध्ये अफेक्ट होणार नाही. तुम्ही एक्झाम्पल बघितली की लक्षात येईल, कारण का आपण काय बघतोय, जस्ट फ्रिक्वेन्सी बघतोय, त्या व्हॅल्यूचं मॅग्निट्यूड इट डज नॉट मॅटर. इथे लक्षात, मॅग्निट्यूड वर काहीही डिपेंड नाही, त्याची व्हॅल्यू किती हे डिपेंड, त्याच्यावर मोड डिपेंड नाही, तर ती व्हॅल्यू किती वेळ रिपीट झाली आहे त्याच्यावर आपण मोड ठरवतोय, आणि त्याच्यामुळे इट इज नॉट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. The mode can be conveniently located even if the frequency distribution has class intervals of unequal magnitude. क्लास इंटरव्हल्स असतील, जसं कंटिन्युअस ग्रुप डेटा मध्ये जे क्लास इंटरव्हल्स असतात, आणि ते क्लास इंटरव्हल्स बऱ्याच वेळा
इक्वल मॅग्निट्यूड असतात, म्हणजे 10 to 20, 20 to 30, 30 to 40. पण समटाइम्स काही डेटामध्ये ही जे क्लास इंटरव्हल्स असतात ते आर ऑफ अनइक्वल मॅग्निट्यूड. म्हणजे काय, तर 10 to 12, पुढचं असेल 13 to 15, किंवा त्याची जी क्लास विड्थ असते ती सुद्धा प्रत्येक क्लाससाठी वेगळी असू शकते. समजतं? सो बट इट इज नॉट, इट डज नॉट अफेक्ट द मोड व्हॅल्यू. Open-end classes also do not pose any problem in the location of mode. डेटा कुठलाही असू दे, ओपन एंडेड म्हणजे डिस्क्रीट डेटा असू दे, त्याचाही काही प्रॉब्लेम येत नाही. आपल्याला जस्ट वी हॅव टू डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी और the most commonly or most repeatedly occurring value, that is mode. Mode, it is the average to be used to find the ideal size. आता ऍव्हरेज म्हणजे काय, ऍव्हरेज आपण इन जनरल काय म्हणतो, ऍव्हरेज म्हणजे मीन. पण इथं ऍव्हरेज हा वर्ड कशासाठी वापरला, आपण सुरुवातीलाच बघितलं की मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, ह्याला हा ऍव्हरेज वर्ड वापरलेला आहे. सेंट्रल टेंडन्सी इंडिकेट दाखवण्यासाठी आपण ऍव्हरेज ही वर्ड वापरतो. याच्या लक्षात. सो मोड, इट इज ऑल्सो ऍव्हरेज to be used to find the ideal size. साधारण त्या डेटाची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा डेटा डिस्क्राइब करण्यासाठी we can use the mode. It gives the size of the data. Now demerits. Mode is ill-defined. Ill-defined म्हणजे less defined. त्याला स्पेसिफिक स्टँडर्ड्स नाहीयेत. इथे लक्षात. इथं पुढे किंवा पुढे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा फारसा वापरण्यासारखा नाही. इथे लक्षात, कारण का इट डज नॉट डिपेंड ऑन value, but it does depend on frequency. So it is ill-defined. It is not based upon all the observation. सगळ्या ऑब्झर्वेशनची लिंक मोड बरोबर लागत नाही. जे एखादं ऑब्झर्वेशन खूप लेस फ्रिक्वेंटली आहे किंवा त्याची व्हॅल्यू काय आहे त्याच्यावर मोड डिपेंड नाही. इट इज नॉट बेस्ड अपॉन ऑल ऑब्झर्वेशन्स. इट इज नॉट कपेबल ऑफ फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. पुढे काही कॅल्क्युलेशन, अजून बऱ्याच आपल्याला पुढे बायोस्टॅटिस्टिक ट्रीटमेंट किंवा फॉर्म्युलेज असतात की त्याच्यामध्ये मीन वापरला जातो. इथे लक्षात, अरिथमेटिक मीन वापरला जातो. पण मेडियन आणि मोड मात्र अशा मॅथमॅटिकल ट्रीटमेंट मध्ये वापरला जाणार नाही किंवा फॉर्म्युलेज मध्ये तो वापरू शकत नाही. कारण का मेडियन आणि मोड इट डज नॉट डिपेंड अपॉन द व्हॅल्यूज और द मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यूज वर डिपेंड आहेत का मोड आणि मीन, सॉरी मेडियन नाही. पण मीन मात्र इट डिपेंड्स ऑन व्हॅल्यू. त्या ऑब्झर्वेशनची व्हॅल्यू बदलली की मीन बदलतो. इथे लक्षात. समजतंय का. आणि त्यामुळे मीन आणि मेडियन आणि मोड हे फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट्स मध्ये किंवा फॉर्म्युलेज मध्ये वापरले जात नाही. ऍज कम्पेअर्ड विथ मीन, मोड इज अफेक्टेड टू ग्रेट एक्सटेंट बाय द फ्लक्च्युएशन ऑफ सॅम्पलिंग. Mode is affected to great extent by fluctuation of sampling. Sampling म्हणजे काय, तर पॉप्युलेशन, स्पेसिफिक पॉप्युलेशन आहे, त्या पॉप्युलेशन आपण एक ठराविक नंबरची नंबर्स सिलेक्ट करतो की ज्यांची आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायची आहे किंवा ज्यांची ऑब्झर्वेशन आपल्याला नोट डाऊन करायची. लक्षात. मग या सॅम्पलिंग साईज मध्ये किंवा सॅम्पलिंग मध्ये जर काही फ्लक्च्युएशन आली तर मात्र त्यामुळे मोड बदलू शकतो. त्यामुळे ऑब्झर्वेशन बदलू शकतात, त्यांची फ्रिक्वेन्सी बदलू शकते आणि फ्रिक्वेन्सी बदलली की मोड बदलू शकतो. नाउ लेट्स टेक an example. The first example of data with no mode. पहिल्या एक्झाम्पल मध्ये you can see no value has been repeated. इथे लक्षात, फ्रिक्वेन्सी प्रत्येकाची किती सिंगल आहे, कुठलीही व्हॅल्यू रिपीट झालेली नाही. अँड सो देर इज नो मोड फॉर दिस डेटा. समजतंय का. पहिल्या डेटामध्ये 10.3, 4.9, 8.9, 11.7, 6.3, 7.7 ह्या डेटामध्ये कोणतीही व्हॅल्यू रिपीट झालेली नाही. समजतंय का. अँड सो देर विल बी नो मोड. In next example, there is one mode because the only one value, that is 4.9, it is repeated thrice. आता लक्षात, 3 वेळा ती रिपीट झालेली आहे. त्यामुळे त्याचा मोड कुठला येणार, 4.9. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 3 आहे. 3 वेळा ती रिपीट झालेली आहे. त्यामुळे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असलेला व्हॅल्यू कुठली आहे तर 4.9. बाकीचे सगळे 6.3 सुद्धा इथे आहे, पण त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 2. आणि 8.9 त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 1. मग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असलेली व्हॅल्यू किती आहे, कोणती आहे तर 4.9. सो ह्या डेटासाठी
मोड काय असेल 4.9. 6.3 हा सुद्धा दोनदा रिपीट झालेला आहे, पण ती मॅक्झिमम टाइम रिपीट झालाय का? नाही. मॅक्झिमम टाइम कोण रिपीट झालाय? 4.9. सो द mode of the data is 4.9. Then third, for this data there are two modes, that is 28 and 43. Both are repeated twice. 28 तिथे सुद्धा दोनदा तो रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल? 2. And for 43 the frequency is also 2. So this data has two modes, that is 28 and 43. समजलं का? समजलं का? थर्ड एक्झाम्पल मध्ये 28 आणि 43 दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे? 2 आहे दोघांचीही, आणि त्यामुळे दिस डेटा हॅज टू मोड्स. आले लक्षात इथपर्यंत? एक्झाम्पल समजलं का? एक मोड्स कसा कॅल्क्युलेट करायचा. बऱ्याच वेळा जे आपण जे अनग्रुप डेटा म्हणतो, डिस्क्रीट डेटा किंवा अनग्रुप डेटा, ही ग्रुपिंग झालेला नाही, अशा डेटामध्ये वी कॅन डिटरमाइन द डेटा जस्ट बाय इन्स्पेक्शन्स. इथे लक्षात, जस्ट ऑब्झर्व करून आपण मोड डिटरमाइन करू शकतो. त्याच्यासाठी कुठलाही फॉर्म्युला वापरायची गरज नाही. वी जस्ट चेक द फ्रिक्वेन्सी ऑफ इच ऑब्झर्वेशन अँड देन वी कॅन डिटरमाइन द मोड. आलं लक्षात? बट when the data is ungrouped, इथे लक्षात, अशा वेळी सिंपल डेटा असेल, सिंपल सिरीज असेल, in this case we can determine the mode by just inspection. आलं लक्षात इथपर्यंत? Now see another examples. The first example where the mode is 4, it is repeated 4 times. 4 ची फ्रिक्वेन्सी सुद्धा 4 आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे, बाकीचे नाही 5 आहे, सॉरी 5 टाइम्स 4 हा एक ऑब्झर्वेशन रिपीट झालेलं आहे. इथे एक 4 आहे, 1 2 3 4 आणि 5. सो द फ्रिक्वेन्सी ऑफ 4 इज 5 and so the mode of this data is 4. 2 आहे, तो दोनदाच रिपीट झालेला आहे, त्यामुळे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असलेला नंबर कुठला? 4. For next example, the mode, this data has two modes, 10 and 3. Both are repeated twice. While in example 3, there will be no mode. इथे लक्षात, कोणतीही व्हॅल्यू रिपीट झालेली नाही. फ्रिक्वेन्सी प्रत्येकाची सिंगल फ्रिक्वेन्सी आहे, 1 फ्रिक्वेन्सी आहे. सो दिस डेटा हॅज नो मोड. आलं लक्षात? एक्झाम्पल आलं लक्षात का? मोड फॉर अनग्रुप डेटा. समजतंय का इथपर्यंत? इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? मोड, मीन, मेडियन आणि मोड ह्याच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर मोड खूप सिंपल आहे. मोड म्हणजे काय की जी व्हॅल्यू जास्त वेळा रिपीट झालेली आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे, अशी व्हॅल्यू म्हणजे काय? मोड. आणि लक्षात, समजतंय तुम्हाला? सो अनग्रुप डेटा, फॉर अनग्रुप डेटा सिंपल आहे मोड डिटरमाइन करण्यासाठी. वी हॅव टू जस्ट इन्स्पेक्ट द डेटा अँड वी हॅव टू डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी ऑफ इच व्हॅल्यू. प्रत्येक व्हॅल्यू किती वेळा रिपीट झालेली आहे, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, आणि मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असलेली व्हॅल्यू म्हणजे काय आहे? मोड आहे. नाउ लेट्स सी द मोड फॉर ग्रुप डेटा. ग्रुप डेटा मीन्स your observations are divided into different groups. So group data, again it is of two types, that is continuous data and discrete data. Group data चे आपण नेहमी बघत आलो की दोन टाइप्स असतात, कंटिन्युअस डेटा अँड discrete data. समजतंय का? सो कंटिन्युअस डेटा मीन्स व्हॉट अँड डिस्क्रीट डेटा मीन्स व्हॉट, आपण प्रत्येक वेळी बघत आलो. डिस्क्रीट डेटा म्हणजे काय आणि कंटिन्युअस डेटा म्हणजे काय? कंटिन्युअस डेटा मध्ये काय? ऑब्झर्वेशन्स खूप जास्त असतात, अँड सो द ग्रुप्स they have divided into class intervals. इथे लक्षात, त्याचे क्लास इंटरवल्स तयार केलेले असतात, and each class intervals has a lower boundary and upper boundary, that is lower limit and upper limit. While in case of discrete group data, ग्रुप बनवलेले असतात पण त्या डेटा डिस्क्रीट असतात. मीन्स काय की त्याचे क्लास इंटरवल्स नसणार आहे, त्याचा ग्रुप पुन्हा त्या ग्रुपचा क्लास केलेला असणार नाही. डिस्क्रीट म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल ग्रुप्स असतात. इथे लक्षात, त्याचे क्लास इंटरवल्स बनवलेले नाहीत, असा डेटा म्हणजे डिस्क्रीट डेटा. समजतं का? आणि कंटिन्युअस डेटा म्हणजे काय की त्याचे क्लास इंटरवल्स असतात आणि ऑब्झर्वेशन्स दे फॉल विदिन दिस क्लास इंटरवल्स. इथे लक्षात, त्याची लोअर आणि अप्पर लिमिट असते, त्या लिमिट मध्येच येणारे ऑब्झर्वेशन्स त्या क्लास इंटरवल मध्ये इन्क्लूड केलेली असतात. सो लेट्स सी
how to find or how to calculate the mode for continuous group data. So here formula is given in which mode is equal to L1 plus Fm minus F1 divided by 2Fm minus F1 minus F2 into C. So in this formula L is लोअर एल म्हणजे काय आता आपण मागच्या एका मेडियनच्या फॉर्म्युलामध्ये बघितलं होतं एल म्हणजे काय लिमिट सो एल मीन्स लोअर लिमिट सो लोअर लिमिट ऑफ मोड क्लास जसं मेडियनच्या एका एक्झाम्पल मध्ये आपण एका टाइप मध्ये बघितलं होतं वी हॅव टू फाइंड द मेडियन क्लास सो इन दिस एक्झाम्पल ऑल्सो और इन दिस टाइप ऑफ द डेटा वी ऑल्सो फाइंड आउट द मोड क्लास आपल्याला मोड क्लास आधी ठरवावा लागतो आणि त्या मोड क्लासची लोअर लिमिट म्हणजे एल ओके then FM is the maximum frequency or frequency of mode class ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तो मोड क्लास असणार आहे म्हणजे ऑब्विसली डेटा मध्ये ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त एम मीन्स मॅक्झिमम और एम मीन्स मोड आलं लक्षात मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी म्हणजेच मोड फ्रिक्वेन्सी सो FM म्हणजे काय मोड फ्रिक्वेन्सी और मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी मायनस F1 means what F1 is the frequency just lower the mode class लोअर मीन्स बिफोर जो मोड क्लास आपण ठरवलाय त्या मोड क्लासच्या आधीचा क्लास बिफोर क्लास असेल आधीचा क्लास असेल त्या क्लासची फ्रिक्वेन्सी मीन्स F1 ओके देन F2 इट इज द फ्रिक्वेन्सी आफ्टर मोड क्लास म्हणजे मोड क्लास नंतरचा जो क्लास येईल त्याची फ्रिक्वेन्सी मीन्स F2 ओके देन L1 बघितलं आपण इट इज द लोअर लिमिट ऑफ द मोड क्लास and C it is the class difference or the class width is the class difference or the class width. Now let's see the example then we understand the how to solve this example or how to use this formula. So example find the mode for the group data the age group and the number of person एक पॉप्युलेशन असेल की ज्याचे एज ग्रुप्स केलेत आणि त्या पर्टिक्युलर एज ग्रुप मध्ये किती इंडिव्हिज्युअल्स आहेत त्याची फ्रिक्वेन्सी इथे डिटरमाइन केली सो एज ग्रुप्स आर 20 to 30 30 to 40 40 to 50 50 to 60 and 60 to 7 so here the table is prepared or constructed in first column of the table the age groups that is class intervals are given and in next column the frequencies are then we have to find out the mode class आता mode class कसा find out करणार तर ज्या क्लासची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे तो काय असणार आहे मोड क्लास सो इथे तुम्ही जर फ्रिक्वेन्सी बघितली तर कुणाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे कुणाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे 27 फ्रिक्वेन्सी कुठल्या ग्रुपची कुठल्या क्लास इंटरवलची आहे 40 to 50 सो 40 to 50 हा काय झाला मोड क्लास झाला आलं लक्षात here we have to find out the mode class mode class म्हणजे काय the class with the maximum frequency so 27 is the maximum frequency of 40 to 50 class interval so 40 to 50 it is the mode class त्याच्या पुढे हे लिहून घेतलेलं आहे आधीच स्टेबल आहे आता 40 to 50 हा मोड क्लास आहे त्याची लोअर लिमिट 40 म्हणजे ती कशाची व्हॅल्यू झाली L1 आता F1 म्हणजे काय the frequency of before class or the lower class of the mode class म्हणजे हा जो मोड क्लास आहे त्याच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी लोअर क्लास त्याच्यापेक्षा बिफोर क्लास असेल त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असणार आहे F1 आफ्टर क्लास म्हणजे F2 त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे 50 आणि FM म्हणजे काय the mode frequency किंवा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे किती आहे 27 so here we get all the values so we put these values आणि C ची व्हॅल्यू एक राहिली C म्हणजे काय सांगितलं होतं क्लास डिफरन्स और द क्लास विड्थ त्याला आपण I सुद्धा वापरलं होतं मागच्या वेळी I सुद्धा वापरलं होतं हिअर यू कॅन राईट द I इन्स्टेड ऑफ C च्या ऐवजी तुम्ही I वापरा एकच ठेवा मेडियन मध्ये जर आपण I वापरलाय तर या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे I लिहून घ्या ओके सो यू कॅन राईट हिअर I फॉर्म्युल्यामध्ये लिहून घ्या ठीक आहे सो वी पुट द व्हॅल्यूज in this formula L1 40 FM minus F1 27 minus 20 divided by 2 into 27 minus 20 minus 15 into 10 after solving this equation we get the value of mode that is 43.68 43.68 समजतंय का मोड मिळाला आपल्याला
समजलंय कसं सॉल्व्ह केलं एक्झाम्पल? फॉर्म्युला लिहून घेतला का सगळ्यांनी? फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला लिहून घेतला का? आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. फॉर्म्युला लिहून घेतला असेल तर यू हॅव टू सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. मी सोडवा. ठीक आहे, बघायची का नेक्स्ट एक्झाम्पल? फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला लिहून घेतला असेल तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द मोड फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. Calculate the mode for the following frequency distribution. Write down the data and its frequency. झालं की लिहून की सांगा. लिहून झालंय की नाही हे मला कळणार नाही, त्यामुळं लिहून झालं की कोणीतरी सांगा, कारण का चॅट बॉक्स मध्ये टाकून सुद्धा मग ते बघत बसायला लागतं. मॅम आधीची स्लाइड रिपीट करा की. काय काय पुन्हा सांगायचं का? एक्झाम्पल आधीच परत बघूया. ठीक आहे, फॉर्म्युला बघितला का? फॉर्म्युला लक्षात आलं? आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे आणि कुठल्या डेटासाठी आपल्या हे समजलं ना. अनग्रुप डेटाचा जो मोड करायचा असतो तो जस्ट ऑब्झर्वेशनली आपण ठरवायचं की कुठली व्हॅल्यू किती टाइम्स रिपीट झालेली आहे आणि त्याच्यावरून आपण मोड कॅल्क्युलेट करतो. ओके, सो हे अनग्रुप डेटा किंवा सिंपल सिरीज साठी. आता जो ग्रुप डेटा आहे त्याच्यासाठी आपल्याला मात्र फॉर्म्युले वापरावे लागतात. ग्रुप डेटा हे दोन टाईपचे असतात, डिस्क्रीट ग्रुप डेटा अँड कंटिन्युअस ग्रुप डेटा. आता आपण कोणासाठी बघतोय? कंटिन्युअस ग्रुप डेटा. कंटिन्युअस ग्रुप डेटा की ज्याच्यामध्ये क्लास इंटरव्हल्स दिलेले असतात. समजतंय? सो क्लास कंटिन्युअस ग्रुप डेटासाठी मोड फाइंड आउट करायचं असेल तर वी हॅव फॉर्म्युला दॅट इज मोड इज इक्वल टू L1 प्लस FM मायनस F1 डिवाइडेड बाय 2FM मायनस F1 मायनस F2 इंटू सी. च्या ऐवजी तुम्ही आय सुद्धा घेऊ शकता. आय आपण मीडियन मध्ये आय वापरलं होतं क्लास विड्थ साठी. सो सेम लेटर वापरा. सो इथे तुम्ही काय घेणार? आय घेणार. ओके, त्याच्यानंतर ह्यातल्या व्हॅल्यू समजल्या का बघा. आता आपल्याला जसं कंटिन्युअस डेटा दिलेला आहे त्याच्या एक्झाम्पल मध्ये, तर त्या फ्रिक्वेन्सीज वरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? मोड क्लास फ्रिक्वेन्सी करायचा आहे. ऍक्च्युली आपण डायरेक्ट नाही की ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तो मोड क्लास म्हणजे ह्याचा मोड असेल, कारण आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची मोडची. मोड क्लास आपल्याला विचारलेला नाही, आपल्याला मोड क्लास सांगायचं नाही, आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगायची. त्यामुळे ज्या क्लासची जास्त फ्रिक्वेन्सी तो त्या डेटाचा काय असणार आहे? मोड क्लास असणार आहे. ते लक्षात. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट द मोड क्लास. मोड क्लास एकदा डिटरमाइन केला, फाइंड आउट केला की त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये लागणाऱ्या व्हॅल्यूज त्या मोड क्लास म्हणून आपण काढू शकतो. जसं की L1 म्हणजे काय? लोअर लिमिट ऑफ मोड क्लास. FM म्हणजे काय? त्या मोड क्लासची फ्रिक्वेन्सी. F1 म्हणजे काय? तर त्या मोड क्लासच्या आधीचा जो क्लास असेल त्याची फ्रिक्वेन्सी बिफोर क्लास. इथे लक्षात. और लोअर मोड क्लास. आणि F2 म्हणजे काय? तर जो मोड क्लास आहे त्याच्यानंतरच्या लगेचच नंतरचा जो क्लास असेल त्या क्लासची फ्रिक्वेन्सी. आणि C म्हणजे काय? क्लास डिफरन्स म्हणजेच आय आपण इथं म्हणणार आहोत. आय किंवा सी म्हणजे काय? क्लास डिफरन्स किंवा क्लास विड्थ. सो इथला हे समजलंय का? फॉर्म्युला समजलाय सगळ्यांना? येस ऑर नो? येस मॅम. आता एक्झाम्पल बघूया. हे नेहमीप्रमाणे आपल्याला कंटिन्युअस ग्रुप डेटाचं एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये क्लास इंटरव्हल्स असणार आहेत आणि त्या क्लास इंटरव्हलची फ्रिक्वेन्सी. म्हणजे जसं इथे एज ग्रुप आणि त्या एज ग्रुप मध्ये येणारे नंबर ऑफ पर्सन. सो हा आपल्याला डेटा आहे. आपण तो डेटा एका टेबल मध्ये लिहून घ्यायचा की ज्याच्यामध्ये पहिला ग्रुप काय असेल? क्लास इंटरव्हल. CI म्हणजे काय? क्लास इंटरव्हल्स. आणि नेक्स्ट ग्रुप मध्ये काय असणार? त्याची नेक्स्ट कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी. सो प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी लिहून घेतली. सो वी हॅव टू फाइंड आउट द मोड क्लास. आता मोड क्लास कसा फाइंड आउट करायचा? तर सांगितलं की ज्या क्लासची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी तो मोड क्लास. सो हियर 27 ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे आणि ती फ्रिक्वेन्सी कोणत्या क्लासची आहे? 40 to 50. सो हियर द 40 to 50 हा काय झाला?
मोड क्लास झाला. आलं लक्षात? आता ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. जसं की L1 म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ मोड क्लास. मग हा जो मोड क्लास आहे त्याची लोअर लिमिट किती येणार, 40. अप्पर लिमिट ही 50 आहे. लोअर लिमिट या लोअर बाउंड्री हा सुद्धा वर्ड वापरला जातो. 40 ही काय झाली, L1 व्हॅल्यू झाली. त्याच्यानंतर आपल्याला F1 काढायचा आहे. F1 म्हणजे काय, तर जो मोड क्लास ठरवलाय त्याच्या आधीचा जो क्लास आहे, लगेच आधीचा क्लास, म्हणजे 20 to 30 नाही म्हणायचं आपल्याला, त्याच्या लगेच आधी येणारा जो क्लास आहे, बिफोर क्लास किंवा लोअर क्लास, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, F1. मग हा जो मोड क्लास आहे 40 to 50, त्याच्या आधीचा क्लास आहे 30 to 40 आणि त्याची फ्रिक्वेन्सी 20. सो F1 ची व्हॅल्यू किती झाली, 40 झाली. ओके. त्याच्यानंतर F2 म्हणजे काय, की जो मोड क्लास आहे त्याच्यानंतर लगेच येणारा जो क्लास आहे, नेक्स्ट क्लास, आफ्टर क्लास, त्याची फ्रिक्वेन्सी. सो F2 मीन्स 15. F2 ची व्हॅल्यू किती झाली, ते 15 झाली. आणि FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मोड क्लास इन सिम्पल वर्ड्स. सो 27. आलं लक्षात? ह्या व्हॅल्यू समजल्या कशा काढल्या, इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? समजलं? नेक्स्ट स्लाइड समजलं. डेटा, त्याचे क्लास इंटरवल्स, फ्रिक्वेन्सी, मोड क्लास कसा डिटरमाइन करायचा आणि त्याच्यावरून या सिंपल व्हॅल्यूज कशा काढायच्या. ओके. देन नेक्स्ट फॉर्म्युला इथे तुम्हाला थोडासा पाठ करावा लागेल, लक्षात ठेवावा लागेल. मोडचा कंटिन्युअस डेटासाठी मोड फॉर्म्युला काय आहे, मोड इज इक्वल टू L1 प्लस FM मायनस F1 डिवाइडेड बाय 2FM मायनस F1 मायनस F2 इंटू सी और आय. त्याच्या लक्षात. सो FM म्हणजे काय, L1 म्हणजे काय, तर 40 लोअर लिमिट. FM म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ मोड क्लास किती होती, ती 27 होती. F1 म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ बिफोर मोड क्लास. त्याच्या लक्षात, मोड क्लासच्या आधीचा जो क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती, 20. त्याच्यानंतर F2 काय आहे, नेक्स्ट क्लास किंवा आफ्टर क्लास असेल जो मोडचा, त्याची फ्रिक्वेन्सी. सो ह्या व्हॅल्यूज आपण इथे भरल्या. 27 मायनस 20 डिवायडेड बाय 2 इंटू 27 मायनस 20 मायनस 15 आणि इंटू क्लास विड्थ. क्लास विड्थ किती आहे, 10 आहे, कारण का आपण क्लास विड्थ मागच्या वेळेस बघितली, कशी काढायची, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, किती येईल ती, 10. सो 10 ची व्हॅल्यू पुट केली आणि सॉल्व्ह केलं तर 40 प्लस 70 डिवायडेड बाय 19. आलं लक्षात? आणि मग सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळेल, ती व्हॅल्यू इज नथिंग बट मोड ऑफ दॅट पर्टिक्युलर डेटा. आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू काढायची होती की मोड त्या डेटामध्ये कोणती व्हॅल्यू रिपीट झाली आहे, दॅट इज 43.68. सो दिस इज द मोड ऑफ द डेटा. समजलं इथपर्यंत? तुम्हाला काही असेल अजून डाऊट तर सांगा. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? समजलं? येस और नो तेवढं सांगा. समजले. ठीक आहे, मग जाऊया पुढे. आता उत्तर दिले त्या क्लासच्या आहे असं समजून आपण पुढच्या स्लाइड वर जाऊ. In next slide, the example is given here. You have to calculate the mode for the time frequency distribution, IQ range आणि frequency. डेटा लिहून घ्या आणि आत्ताच्या मेथडी जे फॉर्म्युले वापरला ते फॉर्म्युला वापरून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. एक्झाम्पल सॉल्व्ह करा. सोडवून झालं, सॉल्व्ह झालं की आन्सर सांगायचे. मॅम 130.65. काढलं आन्सर? हा, बरं, 130.65. ठीक आहे.
अजून आपण बाकीच्यांनाही चान्स देऊया. आणि तुझं आणि त्यांचं मॅच होते का? आले, दोघींनी टाकले. दीपा नलवडे, नाजनीन ह्या दोघींनी टाकलंय. अजून कोण आहेत बघा. सोडवा, सगळ्यांनी सोडवायचं आणि आन्सर चॅट बॉक्स मध्ये टाकत राहा. आहे ते रिपीट करायचं नाही, हे चुकलेलं असू शकतं. त्यामुळे प्रत्येकाने सॉल्व. मनाली मस्के, ठीक आहे, टाका आन्सर. सिंपल आहे. त्यांचं थोडस आपलं दोघांनी चेक करा. 132 आणि 130 बघा कुठं काय मिस्टेक झाली, कुणाची मिस्टेक झाली आहे काय माहिती. त्यामुळे दोघांनी चेक करा. स्मिता, संयुक्ता, चला सो 132.5 त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. तुमच्या ग्रुप क्लासचा जर डेटा कलेक्ट केला तर तुमच्या क्लासचा मोड किती येतोय? 132.5. त्या एक्झाम्पल्स बाजूला राहू दे. लक्षात आलं का मी काय म्हणते? आन्सरची फ्रिक्वेन्सी, कुठल्या आन्सरची फ्रिक्वेन्सी जास्त? 132.5. लेट्स चेक. बघा अजून 2 मिनिटं. सगळ्यांनी सॉल्व करायचे आणि आन्सर टाकायचे. फर्स्ट कोण होतं? सगळ्यात फर्स्ट दीपा नलवडे, नाजनीन आणि जागृती प्रज्ञा नाली. सोडवतायत का? अजून हवाय का वेळ कुणाला? बघायचा आन्सर. मनाली मस्के, हाव चेंज द आन्सर. बाकीचे सोडवत नाहीयेत का? जेवण चाललंय दुपारचं. निवांत लेक्चर ऐकत किंवा झोप चाललीये. मागच्या तुम्हाला पझल मध्ये सगळ्यांनी मार्क्स बघितले का? जे क्रॉसवर्ड पझल टाकलं होतं, बघितले मार्क्स ग्रेडिंग केलेलं आहे. क्लासरूम ओपन करून बघितलं का? सगळ्यांना 9 मार्क्स किंवा 8 आहेत आउट ऑफ 10. तुम्ही विचारलं नाही 1 मार्क कुठं गेला. आज मी आन्सर पण पोस्ट करते त्याचं. मॅम, हा 1 एक मार्क क्वेश्चन होता मॅम. विचार. हॅलो. बोल. मॅम, ते आपलं एबी ऋतुजा लोहार. बोल. तुम्ही ही दिली होती एबी प्रोडक्शन. मग त्याच्यामध्ये अँटीबॉडी. एबी नाहीये बाळांनो. एबी म्हणजे काय? अँटीबॉडी प्रोडक्शन. अँटीबॉडी प्रोडक्शन. करेक्ट. मग तर त्याचा तिथं मी आन्सर
दोन येऊ शकतात, म्हणजे बरोबर आहे तुझं. प्लाझ्मा सेल असंही काहींनी आन्सर दिलंय आणि बी लिम्फोसाइट असंही काहींनी आन्सर दिलेलं आहे. तर बी लिम्फोसाइट म्हटलं तरी बरोबर आहे, प्लाझ्मा सेल म्हटलं तरी बरोबर आहे. पण तुम्हाला तेच तिथं जो क्रॉस वर्ड दिलं होतं, ऍक्च्युली मी त्याचा मार्क कट केलेला नाहीये, पण क्रॉस वर्ड होतं आणि तुम्हाला तिथे बॉक्सेस मध्ये जे बसेल ते आन्सर देणं अपेक्षित होतं. तर लक्षात, नोटबुक मध्ये लिहायचे म्हणून एखादा बॉक्स कमी करायचा किंवा एखादा वाढवायचा असं नाही. समजतंय का? पण मॅम आलं असं लक्षात? त्याच्यामध्ये हॅलो हा बोल. हॅलो मॅम, त्याच्यामध्ये बी हा लिम्फोसाइट्स पण बसत होतं, इफेक्टर सेल्स पण बसत होतं आणि प्लाझ्मा सेल पण बसत हा, होतं. इफेक्टर नाही म्हणता येणार. इफेक्टर सेल पूर्णपणे रॉंग आहे. कारण का इफेक्टर हां सेल ही बी लिम्फोसाइटची असू शकते, टी लिम्फोसाइटची असू शकते, टी हेल्पर सेलची असू शकते, टीसी सेलची असू शकते. येतं लक्षात? हां सो आणि अँटीबॉडी प्रोडक्शन प्रॉपर्टी कोणाची आहे? तर बी लिम्फोसाइट. आणि त्यातल्या त्यातही ते कोण करतात? इफेक्टर. बी लिम्फोसाइटचे इफेक्टर सेल्स म्हणजे कोण? प्लाझ्मा सेल. प्लाझ्मा प्लाझ्मा सेल सेल. आणि बी लिम्फोसाइट दोन्ही बसत होतं का तिथे? हां म्हणजे इफेक्टर सेलला आपण प्लाझ्मा सेल पण बोलतो ना, म्हणजे बी लिम्फोसाइट्स मध्ये. हा, बी लिम्फोसाइटचे इफेक्टर सेल त्याला प्लाझ्मा सेल म्हणतात. इथे लक्षात, हां म्हणजे प्लाझ्मा सेल आणि बी लिम्फोसाइट असं दिलं असेल तर मी बरोबर दिलेलं आहे, पण इफेक्टर सेल नाही म्हणू शकत. कुणाची इफेक्टर हां सेल? टी लिम्फोसाइटची का बी लिम्फोसाइटची? आले लक्षात? आणि त्या इफेक्टरला बरोबर. स्पेशल नाव आहे प्लाझ्मा सेल. आलं का हो लक्षात? हो हा. तर आणि एक मार्क कुठं कट केलाय तुम्हाला आलं का लक्षात? बऱ्याच जणांना 9 आहे, काहींना चुकलं 8. त्यांचं चुकलं, त्यांनी एनकेटी सेल्स म्हटलं. तर ते एनकेटी सेल्स नाही, TH1 सेल आन्सर आहे. एनकेटी सेल बरोबर आहे, इंट्रासेल्युलर पॅथोजनच्या अगेन्स्ट ते होतात, पण एनकेटी नाहीये, ते एनके सेल आहे. समजतं का? आणि ते तिथे बसत नव्हतं म्हणून तुम्ही एनके टी केलं. एनके टी नाहीये, ते एनके सेल म्हटलं तर बरोबर असतं, पण ते बॉक्स मध्ये बसत नव्हतं. आणि दुसरं म्हणजे एक मार्क का डिडक्ट केलेला आहे, तर तुम्हाला टेस्टच्या वेळेला तुमचे व्हिडिओ ऑन करायला सांगितले होते आणि तुम्ही कुणीही व्हिडिओ ऑन केलेला नाही, म्हणून मी प्रत्येकाचा एक मार्क कट केलेला आहे. इथून पुढे जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीला व्हिडिओ ऑन करायला लावला असेल, त्यांनी तो लगेच करायचा आहे. त्यामुळे तुम्ही जसं आता व्हिडिओ ऑन करण्यामागे तुमची काही कारण असू शकतात ऑन न करण्यामागे, पण आपल्याला केव्हाही तो सांगितला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्या पोझिशन मध्ये बसणं गरजेचं आहे. लक्षात, व्यवस्थित प्रेझेंटेबल असणं गरजेचं आहे. आपण लेक्चरला वर्गात बसलो असं सपोज करूनच बसायचं आहे. इथं लक्षात. त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या वेळेला व्हिडिओ ऑन करायला सांगितलं असेल त्यावेळी तुम्ही ऑन करणं गरजेचं आहे. सर यादव सर जॉईन झालेले आहेत. आपण फक्त आन्सर बघूया आणि पास करूया. 130.65 आन्सर किती आहे? 130.65. त्यामुळे ज्यांनी बघा सगळ्यांचं 132.5 का आलंय, एकदा पुन्हा हे करा, करेक्ट बघा, एकदा फाइंड आउट करा कुठे चूक झाली आहे. सो हियर वी स्टॉप. ऑल द बेस्ट फॉर टुमॉरोज एक्झाम. थँक्यू. लेक्चर सर, हे लेक्चर साठी काय ऍडमिशन नंतर का? लेक्चर सर, माझं लेक्चर सर. लेक्चर चालू आहे. हा. Hello, am I audible? Yes. Yes, Nehal Patil, am I audible?
Hello, am I audible? Yes, sir. Yes, sir. My PPT is visible? Hello, my PPT is visible? नाही दिसत सर अजून पीपीटी. आता नाही, स्क्रीन फक्त दिसते. PPT दिसत नाही. पीपीटी नाही, स्क्रीन दिसते स्क्रीन. आता दिसते का बाळा? हॅलो, आता स्क्रीन दिसते का? स्लाइड हा PPT? दिसते. हो सर. ओके 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 ओके, आता दिसते वे. ओके ओके. ओनली 44 आर देअर का? ए रेकॉर्डिंग चालू झालं का रे बाळा? हा झालंय सर. झालेलं आहे चालू. ओके ओके ओके. So yesterday we were discussing about food spoilage, and in that food spoilage of fruits and vegetables we were talking. So today I would like to tell you one more definition about spoilage. When is the food fit to eat, or when the food is not suitable to eat, किंवा spoilage कशाला म्हणायचं, किंवा according to scientists Thom and Hunter, a product is fit for food if a discriminating consumer, knowing the story of its production and seeing the material itself, will eat it, and the same product is unfit for consumption when such an examiner refuses to eat it. According to this definition, fitness will depend upon person judging it. So I would like to tell you people, according to scientists Thom and Hunter, a product is fit for consumption, or product is a fit for a food if a discriminating the person who is going to consume it, the person who is going to eat it, if that person knowing the entire story, if that person knowing the entire history of its production, if that person knowing the entire history of its production, knowing entire techniques, knowing entire details of its production, seeing from the material, seeing the material itself, when that judging person eat that food material, then it is called the food is fit for consumption. And if that judging person denies for its consumption, even though if it is not spoiled, then according to this definition, food is not suitable to eat it. म्हणजे काय बाळांनो, म्हणजे काय की एखादा जर कंझ्युमरनं एखाद्या फूड प्रॉडक्टची डिटेल हिस्ट्री पाहिली असेल, प्रोडक्शनची डिटेल हिस्ट्री पाहिली असेल प्रोडक्शनची, आणि ते डिटेल हिस्ट्री पाहिल्यानंतर इफ दॅट पर्सन denies for consumption, then that food is also called as unfit for consumption, or in microbiological language we call it as a spoiled food material. आणि बऱ्याचशाच वेळेला जे काय किचन असते बऱ्याचशाच हॉटेलचं किंवा रेस्टॉरंटचं किंवा मोठमोठ्या याचं, तर ते आपण ज्यावेळी किचन पाहत असतो आणि मग ते किचन मध्ये आपण पाहिल्यानंतर म्हणत असतो की what you can say, this hygienic conditions are not maintained, sanitary conditions are not maintained, and as a result of poor sanitary condition, as a result of poor hygienic condition, the food
used to, or the person judging it, that food, when that person denies, then this food is also called as a unfit food material. तर काल आपण फक्त डेफिनेशन पाहिलेली होती, त्याच्यामध्ये आज आपण ऍड केलेलं आहे की अकॉर्डिंग टू सायंटिस्ट की जो कोण कंझ्युमर आहे त्या कंझ्युमरनं जर डिटेल प्रोडक्शन टेक्निक्स पाहिले असतील आणि त्या पाहिल्यानंतर जर त्याने ते रिजेक्ट केलं तरी सुद्धा त्याला स्पॉइल्ड फूड म्हटलं जात असतं. ओके, त्यानंतर आपण काल पाहिलंय, it has been estimated that about 20% of all fruits and vegetables harvested for human consumption are lost through microbial spoilage by one or more 250 market diseases are there, and the primary causative agent of spoilage of these market diseases are bacteria, yeast and molds. And yesterday only I have told you people viruses have also capacity to damage both plants and animal tissues. So viruses are also responsible for spoilage of these fruits and vegetables. Then next, yesterday only we have seen the microbial spoilage of vegetables. In that we have seen the general composition of the vegetables: water content about 88%, carbohydrate about 8.6%, proteins 1.9%, fat 0.3%, and minerals are ash 8.8%, and remaining vitamins, nucleic acids, plant constituents, it is less than 1%. So yesterday, as I have told you people, one of the most, as microorganisms are ubiquitous, and of these ubiquitous, the bacterial species Erwinia, which is responsible for bacterial soft rot. What happens? The bacterial soft rot, meaning itself indicates that whether it is a vegetable is there or fruits are there, the outer portion becomes soft, and the disease is called as a bacterial soft rot disease, and this is a major disease caused by the Erwinia species. And yesterday we have seen this is the chemical composition of important vegetables: water, carbohydrates, protein, fat, ash. 88% water, 8.6% carbohydrates, proteins 2.0%, fat 0.3%, and 0.8% is the ash. त्याच्यानंतर काल आपण पाहिलेलं आहे की कार्बोहायड्रेट्स मध्ये कोणते कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ऍसिड्स हे काल पाहिलेलंच आहे आपण. आणि त्याच्यानंतर काल आपण बॅक्टेरियल एजंट्स पर्यंत काल आलेलो होतो. So just now I have told you people bacterial soft rot जो आहे. So this type of spoilage is caused by Erwinia keratohora and Pseudomonas marginalis. तर Erwinia keratohora हे जे काय बॅक्टेरियल स्पीसीज आहे, ही बॅक्टेरियल स्पीसीज तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कशासाठी? बॅक्टेरियल एजंट्स मध्ये. कशासाठी? बॅक्टेरियल एजंट्स मध्ये ही स्पीसीज लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. Erwinia keratohora and this Pseudomonas marginalis. The causative organisms, what they used to do, causative organisms, etiological agents, they break down the pectin. कोण सांगू शकेल मला पेक्टिन कुठे असतं बाळांनो? कोण सांगू शकेल मला पेक्टिन कुठे असतं? सुचेता कुचेकर, सचिता कुचेकर, पेक्टिन कुठे असतं? वेअर इज पेक्टिन प्रेझेंट? पेक्टिन कुठे असतंय? कोण सांगू शकेल? श्रद्धा शिंदे. सगळे सोडून गेलाय का काय रे नुसते लावून? येस. प्राजक्ता मोरे. प्राजक्ता मोरे 2 ठिकाणी लावलेलं दिसतंय. तू जॉईन झाले. आकाश. श्रद्धा यादव. येस. कृतिका बोहिटे. नाजनीन इनामदार. प्लांट सेल वॉल मध्ये. हा, कुठे असतं पेक्टिन? प्लांट सेल वॉल मध्ये.
प्लांटच्या सेल वॉल मध्ये का अजून कुठं मोर स्पेसिफिक? फ्रुट्स मध्ये पण असतो. फ्रुट्स मध्ये बी असते, व्हेजिटेबल्स मध्ये बी असते. कुठे असते ते फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये? पेक्टिन ते स्किन मध्ये असते. फ्रुटची स्किन असू द्या किंवा व्हेजिटेबलची स्किन असू द्या, त्या पेक्टिन हे स्किन मध्ये असते. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे आता, काय सांगत होतो मी आता, द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स ब्रेक डाऊन पेक्टिन्स. पेक्टिन हे याच्या स्किन मध्ये असते, व्हेजिटेबलच्या स्किन मध्ये. स्किन म्हणजे काय म्हणायचं त्याला? साल असं म्हटलं जातं मराठीमध्ये. व्हेजिटेबलची साल असेल किंवा फ्रूटची साल असेल त्याच्यामध्ये पेक्टिन्स असते. So organism break down these pectins by using the pectin degrading enzymes which are present in these two organisms and giving rise to soft, mushy consistency, sometimes bad odor and water soaked appearance. Organism ni entry केल्यानंतर काय होत असतं? Breakdown of pectins which gives rise to a soft, mushy consistency. That consistency sometimes gives you the bad odor and water soaked appearance. तशाच वेळेला काकडीला वगैरे तशा प्रकारचा वॉटर सोक्ड अपीरन्स दिसत असतो. Some of the vegetables affected by these diseases are asparagus, onions, garlic, all kinds of beans, green beans, carrots, parsnips, celery, parsley, beets, endives, clove, artichokes, lettuce, rhubarb, spinach, potatoes, cabbage, Brussels sprouts, cauliflower, broccoli, radish, rutabagas, turnips, tomatoes, cucumbers, cantaloupes, peppers, and watermelons. So these are the some of the vegetables affected by these bacterial agents or bacterial soft rot, which is caused by Erwinia carotora and Pseudomonas marginalis. तर या भाज्यांची जर काय मराठीमध्ये नाव पाहिजे असले तर ते डिक्शनरीत बघायचं प्रत्येकाचं मिनिंग. इट इज रादर डिफिकल्ट मी टू टेल यू each vegetables in Marathi. So for your information, you can see in the dictionary. The genus Erwinia belongs to the family Enterobacteriaceae. So of these 21 species listed in Burgess Manual, all are associated with plants where they are known to cause plant diseases of the rot and wilt type. रॉट आणि विल्ट प्लांट डिसीजेस करत असतात. फरक समजतोय का बाळांनो? रॉट आणि विल्ट मधला तुम्हाला रॉट आणि विल्ट मधला फरक समजतोय का? रॉट आणि विल्ट कोण सांगू शकेल मला? कोण सांगू शकेल द बेसिक डिफरन्स बिटवीन रॉट अँड विल्ट? येस येस, श्रद्धा शिंदे कोण सांगू शकेल डिफरन्स? विल्ट म्हणजे काय होत असतं? विल्टिंग. विल्टचं एखादं उदाहरण सांगता येईल का तुम्हाला? विल्टचं उदाहरण. येस, मनाली मस्के. मनाली मस्के. येस सर. विल्ट म्हणजे काय? WILT. विल्ट आणि रॉट मध्ये फरक काय? येस मनाली. मनाली मस्के माहितीये का बाळ तुला विल्ट म्हणजे काय? येस, एनीबडी फ्रॉम द क्लास? Anybody from the class? Yes.
हॅलो. हा बोल ना बा. रॉट आणि विल्ट टाईप डिसीज सांगतोय मी. गुगलवर टाकलंय. हा हॅलो. हा इथं गुगलवर टाकून बघितलंय तर ते म्हणतात की विल्ट इज अ फ्लॉवर टू फोल्ड इन हाफ आफ्टर इट हॅझंट हॅड वॉटर फॉर फ्यू डेज. विल्ट म्हणजे सुकून जातं, वाळून जातं, त्याला विल्ट म्हणायचं. आणि रॉट म्हणजे त्याच्यात वॉटरी अपीरन्स असतो, त्याला रॉट असं म्हणायचं. जर कधी तुम्ही मार्केटमधून भाजी आणली असेल तर त्याच्यामध्ये कधीतरी विल्ट ही पाहायला मिळतं आणि रॉट ही पाहायला मिळतं. तू जे काय गुगलवरनं कोण बोलते ते गुगलचं बरोबर आहे, परंतु आपल्याला लक्षात राहण्यासाठी बाळांनो, विल्ट म्हणजे सुकलेलं असतं, वाळून जात असतं, त्याच्यात वॉटरी अपीरन्स नसतो. व्हेअरएज इन केस ऑफ रॉट मध्ये वॉटरी अपीरन्स दिसत असतो, त्याला म्हणायचं रॉट आणि विल्ट. लक्षात ठेवा. So as far as these organisms are considered, these are gram-negative rods and are related to the genera Proteus, Serratia, Escherichia, Salmonella, and others. So these Irvinia species normally do not require organic nitrogen compounds for growth, and they are relatively and they having relatively low levels of proteins in vegetables make them suitable task for destroying plant materials of this type. Irvinia species काय सांगितले, normally they do not require organic nitrogen compounds for growth, and the relatively low levels of proteins which is present in the vegetables make them the conditions favorable, suitable, or the task becomes easy of destroying plant materials of this type. Basically त्याच्यामध्ये काय की लो प्रोटीन्स असल्यामुळे as protein is a complex material, it for its decomposition degradation requires the complex enzymes, and especially in case of fruits and vegetables it contains low levels of proteins, and especially what happens, these Irvinia species do not require organic nitrogen compounds for their growth, and as a result what happens, they can easily enter from the skin, and they can carry out this what you can say this they can carry out this degradation, decomposition of the pectin which is present in the outermost covering किंवा कोटिंग मध्ये किंवा सालीमध्ये जे काय पेक्टिन आहे त्याचं ते डिकम्पोजिशन करत असतात. The pectinase enzyme produced by these organisms is actually protopectinase. Since this is the protopectinase, since the cementing substance of plants is a protopectin cementing substance, बऱ्याचशाच वेळेला आपण काय म्हणत असतो, कडक भाजी द्या किंवा कडक व्हेजिटेबल्स द्या, कडक ऍपल्स द्या वगैरे आपण कडक म्हणत असतो. त्याचा तो जो काय कडक असतो तो कशामुळे असतो, बिकॉज ऑफ सिमेंटिंग सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन द प्लांट अँड cementing substance which is present in the vegetables and fruit outer covering skin madhe, and the pectinase produced by these organisms is actually protopectinase, since the cementing substance of plant is a protopectin. Many Irvinia species such as Irvinia ceratovora are capable of breaking or fermenting of many sugars and alcohols exist in vegetable. That is, rhamnose is there, cellulose is there, arabinose is there, mannitol, and so on. So all these sugars are present, and as a result, this is about the bacterial agents. And in case of bacterial agents, all of you remember well, Irvinia ceratovora and Pseudomonas, these bacterial agents are most important. Next, apart from these other bacterial spoilage conditions, apart from soft rot, black leg of potatoes, apart from soft rot and black leg of potatoes, which is caused by Irvinia ceratovora var, त्याची जी काय टाइप आहे, var means type, that is atroseptica, and this black leg कधीतरी
पोटॅटोला तुम्ही पाहिलं असेल, ब्लॅक कलरचे लेग टाइप प्रोट्रुट्यूड किंवा आउटग्रोथ दिसत असते at a temperature 25 degrees centigrade, and it is because of growth of Irvenia keratohora, and the var or strain is the Atroseptica. Strain is the Atroseptica. So this Irvenia species constitute the most important group of bacteria causing vegetable spoilage. In addition to this genus Pseudomonas, which are pathogens of edible plants, that is Pseudomonas api, which causes bacterial blight of celery, Pseudomonas chichori, which causes bacterial zonates, that is spot of cabbage and lettuce, then Pseudomonas pepisi, which causes bacterial blight of peas, bacterial wilt of beans, which is caused by Corynebacterium flacumaceans, and bacterial cancer, which is caused by Xanthomonas campestris, that is citrus canker, and that citrus canker is, as far as fruit is considered, we call as a lemon fruit. So other bacterial spoilage conditions मध्ये citrus canker एक लक्षात ठेवायचं आहे, black leg ठेवायचं आहे लक्षात तुम्ही, and bacterial genera Irvenia and Pseudomonas are the most important bacteria that cause vegetable spoilage. Molds are also most important group of organisms in vegetable spoilage, and one of the most versatile group belongs to the genus Botrytis, which causes grey mold rot on at least 26 common vegetables. Grey mold rot, which can cause at least 26 common vegetables वरती जो काय डिसीज होत असतो त्याला grey mold rot असं म्हटलं जात असतं. And for this grey mold rot, the fungal agents are responsible. Grey mold rot of this disease is caused by Botrytis cinerea, which produces gray mycelium, and this type of spoilage is favored by high humidity, warm temperatures. The vegetable affected are asparagus, onions, garlic, bean, carrots, parsnips, celery, tomatoes, endives, clove, artichokes, lettuce, rhubarb, cabbage, Brussels sprouts, broccoli, radishes, rutabagas, turnips, cucumbers, pumpkins, squash, peppers, sweet potatoes, and the causal organism, that is the fungus that grows on decayed areas in the form of prominent grey mold. It can enter through unbroken skin or through cuts and cracks. So here you will find these are the fungal fruit and vegetable spoilage conditions. Market disease, spoilage condition, etiological agent, typical product affected. And the first typical product affected is a citrus fruits. Next typical product affected, banana, sweet potatoes, citrus fruits, peach, cherries, then bananas. And for that spoilage condition, first one is the Alternaria rot, then anthrozone, bitter rot, black rot, blue mold rot, brown rot, cladosporium rot, crown rot, downy mildew, dry rot, gray mold rot, green mold rot, lettuce rot. तर बाळांनो, याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, यू हॅव टू कीप इन, काय लक्षात ठेवायचं आहे, ऑर्गॅनिझमची नावं आणि त्याचा डिसीजचं नाव, ऑर्गॅनिझमची नावं आणि डिसीजचं नाव. जे काय तुमचे ऑनलाईन एक्झामिनेशन होत असते MCQ, त्याच्यामध्ये सिट्रस कॅन्कर असेल, पोटॅटो असेल, बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट डिसीज असेल, विल्ट डिसीज असेल, मोस्ट कॉमनली ऑकरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आणि त्याचा मोस्ट कॉमनली डिसीजचं नाव आहे, ते विचारलं जाण्याची दाट शक्यता आहे.
दाट शक्यता आहे. काय समजतंय का रे बाळांनो? समजतंय का बाळांनो? समजतंय का रे बाळांनो? येस येस. Am I audible or not? Am I audible? आहे का रे बाळांनो आवाज? आवाज ऐकू येतोय का? कृतिका बोहिटे. येस सर येस येतो. येतोय का? येस सर येतो. अरे बापरे, हो. अजिबातच रिस्पॉन्स देत नाही तुम्ही. येस. आता रायझोपस सॉफ्ट रॉट आहे. नेक्स्ट टाइप ऑफ द डिसीज रायझोपस. आपण बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट पाहिलं, त्याच्यानंतर आता आपण काय पाहिलं, फंगल एजंट, आणि त्या फंगल एजंट मध्ये आपण हे पाहिलं ना, ग्रे मोल्ड रॉट. आणि आता नेक्स्ट ग्रे मोल्ड रॉट, रायझोपस सॉफ्ट रॉट. Rhizopus soft rot. So this is the market disease caused by Rhizopus stolonifera. Rhizopus fungal soft rot, which is caused by Rhizopus stolonifera and other species that makes vegetables soft and mushy. Cottony growth of the mold with small black dots of sporangia, which covers the entire vegetables. The affected vegetables are beans, carrots, sweet potatoes, cabbage, Brussels sprouts, cauliflower, broccoli, radishes, rutabagas, turnips, cucumbers, pumpkins, squash, watermelons, tomatoes. Again, this fungus is spread by D. melangoster, Drosophila melangoster. ऐकले का नाव? ऐकले का नाव? Drosophila melangoster. काय आहे? ऐकले का रे बाळांनो नाव? डी मेलँगोस्टर, ड्रॉसोफिला. कशाचं नाव आहे ते? येस, कशाचं नाव आहे? ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला मेलँगोस्टर कशाचं नाव आहे? सुचिता कुचेकर, श्रद्धा शिंदे, श्रद्धा शिंदे. D. melangoster fly, which lays its egg in growth cracks on various fruits and vegetables, and as a result, infection usually occur through wounds and other skin breaks. सर ते केळावर ते बसतात छोट छोट ते. केळावरती असतात, फ्रूट फ्लाय. फ्रुट्स वरती बसलेले असतात. ड्रॉसोफिला मेलँगोस्टर एक फ्लाय आहे. मग ती एग which lays its eggs in growth cracks on various fruits and vegetables, and as a result, through that cracks, Rhizopus soft rot infection occurs, which is caused by Rhizopus stolonifera. Rhizopus stolonifera. The next one is the Phytophthora rot. Phytophthora rot. This market disease which is caused by Phytophthora species. It occurs largely in the field as a blight and fruit rot of market vegetables. The vegetables affected are asparagus, onions, garlic, watermelons, tomatoes, eggplants and peppers. Phytophthora rot. Then next, Phytophthora rot, the spoilage of fruits. The general composition of fruit shows the average water content is about 85%. The average carbohydrate content of fruit is 13%. Protein is 9%. Fat is 0.5%. And ash content is 0.5%.
On the basis of nutrient content, these fruits appear to be capable of supporting growth of bacteria, yeast, and modes. So basically, while going through the composition, there is no much more difference in the composition of the water content of the vegetables and fruits. In case of vegetables, it was 88. In case of fruits, it is 85%. But there is a difference. Here it is a 13% carbohydrate is there. 13% carbohydrate is there. So here you will find what? Here you will find the approximate chemical composition of the important fruits. इथं त्यांनी ऍपल दिलेला आहे, ऍप्रिकॉट्स दिलेला आहे, बनाना दिलेला आहे, ब्लॅकबेरीज दिलेला आहे, चेरी स्वीट अँड सोअर, figs is there, grapefruit is there, and grapes American type, lemons, limes, oranges, peaches, pears, pineapples, plums, raspberries, rhubarb, strawberries. आणि याचं जर सगळ्यांचं जर पाहिलं आपण मीन याच्यामध्ये 84% water is there, whereas carbohydrate is 13% and protein is 0.8%. Protein is 0.8%, whereas carbohydrate in ash is 0.3%. Ash is 3%, and fat is 0.46%. तर इथे तुम्हाला बाळांनो काय दिसेल? वॉटर कंटेंट. इथं कार्बोहायड्रेट पर्सेंटेज जास्त फ्रुट्स मध्ये असल्यामुळे फ्रुट्स मध्ये काय होत असतं, कुठल्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स मध्ये इझिली युटिलायझेबल कार्बोहायड्रेट्स आहेत, फ्रुक्टोज आहे, ग्लुकोज आहे, सुक्रोज आहे, का अजून कुठल्या सोर शुगर्स आहेत, त्याच्यावरती त्याचं हे अवलंबून असते. काय अवलंबून असते? स्पॉइलेज ऑफ फ्रुट्स. इन जनरल कंपोजिशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर स्पॉइलेज ऑफ द फूड, स्पॉइलेज ऑफ द फ्रुट्स, स्पॉइलेज ऑफ द फ्रुट्स. त्याच्यानंतर इथं काय दिसते तुम्हाला? Onion diseases. Onion diseases. These are the diseases. First one is the A1 is the white rot, B is the black rot, C is the dipodia stain, and dipodia stain. These three. Here again you will find limca bean diseases A and B, pod blight, seed spotting, yeast spot. Yeast spot is there. मला काय सांगायचंय बाळांनो? आपण फूड स्पॉइलेज पाहतोय. फूड स्पॉइलेज, आणि त्या फूड स्पॉइलेज मध्ये तुमच्या सिलेबस मध्ये स्पॉइलेज ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहे. स्पॉइलेज ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. तो स्पॉइलेज ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स मध्ये बेसिकली तुम्हाला काय 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 पाहायचं आहे, काय पाहायचं आहे? तर आता ऑनलाईन प्रश्नामध्ये बेसिकली एमसीक्यू प्रकारचे प्रश्न विचारले जातील, आणि त्या एमसीक्यू प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला बेसिकली कोणकोणत्या प्रकारचे डिसीजेस आहेत, आणि त्या डिसीजेस मध्ये इम्पॉर्टंट जे काही डिसीजेस आहेत, त्या इम्पॉर्टंट डिसीजेस मध्ये बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट एक डिसीज लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. बॅक्टेरियल एजंट. नेक्स्ट टू दॅट बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट, फंगल एजंट्स मध्ये ग्रे मोल्ड डिसीज, यू हॅव टू रिमेंबर ग्रे मोल्ड, रायझोपस सॉफ्ट रॉट, आणि फायटोफोरा रॉट. हे डिसीजेस लक्षात ठेवायचे ते, वेदर दे कॅन कॉज टू द व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. आणि जर आपली
हे जे काय सध्याचं कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, ती कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशन जर निवळली तर तुम्हाला डिफाईन फूड, define spoilage of food and explain different kinds of the spoilage which is caused by bacteria and molds in case of the vegetables and fruits. असा 10 मार्क्सला प्रश्न विचारला जाईल. मग त्या ठिकाणी तुम्हाला while when you would like to start, you should start your answer by defining food, by defining spoilage, and then you have to write about the important types of the spoilages caused in case of the fruits and vegetables. ही 40 जणच राहिलेत रे बाळा. कितीपर्यंत तुमचं लेक्चर असतं रे बाळा दररोज? 2:05. हा 2:05 2:05 आता बरोबर 2:05 झाली काय मग? येस सर, उद्या जो आपला पेपर आहे ना, मायक्रो इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, त्यात तुमचा किती सिलेबस असणार आहे? उद्याचा काय शिकवलं असेल त्याला असेल की का बाळा? मला आता मी काय ते सेट केलेलं नाही, कुणी सेट केलाय काय माहित नाही का बाळा. आजचा कुठला होता? आज व्हायरोलॉजी आणि इम्युनॉलॉजी. व्हायरोलॉजी आणि इम्युनॉलॉजी होतं. किती आले का सोडवता सगळे प्रश्न? हो आले, चांगले पडलेत सगळ्यांना मार्क. म्हणजे इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक ते का त्याच्या पण पुढचं करायचंय? इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक फॅक्टर तेवढंच करायचं. ओके सर, थँक्यू. आणि त्याच्या पुढचं म्हणजे काल आज घेतलंय का आपण तेच? हो, रिसेंटली झाले आत्ताच हे कॉलेज वगैरे. मला काय कोणी विचारलेलं नाही कोणी कसं क्वेश्चन काढलेले आहे ते, परंतु कसे काढले त्यांना सांगितलं होतं इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक फॅक्टर्स. बघूया आता कसं. उद्या कुठले कुठले फूड आणि ऍग्रिकल्चर आणि ते स्टॅटिस्टिकल मायक्रोबायोलॉजी म्हणजे न्यूमरिकल. फूडचा वेगळा पेपर आहे का तुमचा? हो. मग त्याच्यात अजून कोणी शिकवलेलं आहे? उत्तेकर मॅमचे ते ऍसे वगैरे. मग तेच त्याच्यावर विचारले जाऊ शकतील प्रश्न, त्याच्यावर सुद्धा विचारले जाऊ शकतील ना प्रश्न. त्याच्यावर मला कोणी विचारलं नाही तर ते कोणीतरी काढले का काय माहिती नाही, किंवा माझ्याकडून पूर्वी काढलेले त्यांनी ते टाकलेत का काय माहिती नाही बाळा. शंका असली तर बाळा तुम्हाला मी विचारलं की तुम्ही अजिबात बोलत नाही. काय श्रद्धा शिंदे? येस श्रद्धा शिंदे. आवाज कोणाच तर येतोय? येस. Okay, then we will stop here. Next time we will see next point.